नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन आता समोर येत आहे आणि या नाशिक कनेक्शनमुळे आता अनेक गोष्टी देखील समोर येण्याची शक्यता आहे। नीट पेपर फुटीचं हे एक्सक्लुझिव्ह नाशिक कनेक्शन नेमकं काय आहे हे बघणं आता महत्त्वाचं आहे। फुटलेल्या पेपरची पहिली कॉपी ही नाशिकमध्ये आली होती अशी देखील माहिती आता सूत्रांकडून समोर येते आहे। आणि नाशिकमधून ही कॉपी हरियाणामध्ये पोहोचली अशी माहिती आता समोर येते आहे। फुटलेली पहिली पेपरची कॉपी ही नाशिकमध्ये होती। नाशिकमध्ये ही कॉपी सगळ्यात पहिल्यांदा आली, नाशिकमध्ये ही पेपर फुटी झाली आणि त्यानंतर पहिली प्रत नाशिकमध्ये तयार झाली आणि त्यानंतर इतर ठिकाणी या प्रती गेल्या होत्या अशी प्रकारची माहिती आता समोर येते आहे। आणि सोमेश कोलगे याविषयी अधिक माहिती देतील। सोमेश, अत्यंत एक्सक्लुझिव्ह अशी ही माहिती आता समोर येते आहे, काय नेमकं कळतंय या नाशिक कनेक्शन बद्दल? निश्चितच नाशिकमध्ये या जो पेपर फुटलाय त्या पेपरची पहिली प्रत ही नाशिकमध्ये तयार करण्यात आली आणि त्यानंतर नाशिकमधून ती हरियाणाला पोहोचवण्यात आली। हरियाणामध्ये या पेपर फुटलेल्या पेपरच्या 10 सेट तयार केले गेले आणि नंतर मग हरियाणातून बिहार, आंध्र, जम्मू काश्मीर या ठिकाणी हा लीक झालेला जो फुटलेला पेपर होता ती प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात आली अशी माहिती आता सूत्रांकडून आपल्याला कळते। त्यामुळे यामध्ये एक नाशिक कनेक्शन उघड झालेलं आहे आणि पुन्हा सीबीआयला देशव्यापी तपास या संपूर्ण प्रकरणात करावा लागणार आहे। निश्चितपणे ज्या प्रकारे सोमेश नाशिक कनेक्शन यामध्ये आता समोर येत आहे आणि पहिली कॉपी जी होती ती नाशिकमध्ये आली, तयार झाली किंवा लीक झाली आणि त्यानंतर संपूर्ण देशभर जसं तू म्हणालास की हरियाणा, बिहार आणि इतर राज्यांमध्ये ही कॉपी पोहोचली। काय नेमकी आता तपासाची दिशा असू शकते या नाशिक कनेक्शनचा संदर्भ समोर आल्यानंतर? नाशिकमध्ये जर ही पहिल्यांदा फुटलेला पेपर पोहोचला तर मग ती प्रत कोणी तयार केली होती किंवा प्रत्यक्ष त्या प्रत जी प्रश्नपत्रिकेसाठी वापरली जाणार होती तीच होती का कोणी सिस्टीम मधून या सगळ्यांना प्रश्न पुरवले त्यांनी ती प्रत तयार केली आणि त्यानंतर मग नाशिकमध्ये तयार करण्यात आलेली प्रत घेऊन प्रत्यक्ष हरियाणामध्ये कशा रीतीने पाठवण्यात आली। हरियाणामध्ये त्याचे 10 सेट तयार करण्यात आले, तिथून ते आंध्र आणि इतर ठिकाणी दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये पाठवण्यात आले। तर मग हे जे रॅकेट आहे हे नेमकं या सगळ्यामध्ये कोण कोण सक्रिय होते, कोणी कोणी या सगळ्यात ट्रान्सपोर्टेशन पासून ते सर्व प्रकारे प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्यांना प्रश्न कोणी पुरवले होते ह्या सगळ्याच बाबींचा व्यवस्थित सखोल तपास हा सीबीआयला आता करावा लागणार आहे। निश्चितपणे सोमेश, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी सध्या समोर येते आहे। पुन्हा एकदा आपण सांगूया की नाशिकमध्ये फुटलेल्या पेपरचे 10 सेट हे हरियाणामध्ये गेलेले होते। हरियाणा, बिहार, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेशमध्ये हे पेपर पोहोचले आणि या सगळ्याचं कनेक्शन हे नाशिकशी जोडलं गेलेलं आहे। 10 संच या पेपरचे हरियाणामध्ये तयार करण्यात आले जे नाशिकमधून फुटलेले होते। त्यानंतर नाशिकमध्ये बनलेली पहिली कॉपी हरियाणामध्ये गेली होती, हरियाणामध्ये याचे संच तयार करण्यात आले, 10 सेट्स यामध्ये हरियाणामध्ये तयार झाले आणि त्यानंतर बिहार, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे पेपर पोहोचले असं सध्या समोर येत आहे। सोमेश, ज्या प्रकारे या पेपर फुटीला रोखण्यासाठीची जी यंत्रणा आहे, तुम्ही आता दिल्लीतलं आंदोलन सुद्धा कव्हर केलंय आणि अनेक विद्यार्थ्यांशी सुद्धा तुम्ही बोललेला आहात, काय नेमकी ही यंत्रणा असते, कशा प्रकारे या पेपरना सुरक्षित ठेवण्याची यंत्रणा अस्तित्वात सध्या आहे मात्र ती सध्या कुचकामी ठरताना दिसतेय, काय नेमकी माहिती याबद्दल मिळते? या बाबतीत अनेक वेगवेगळे प्रयोग आतापर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केलेले आहेत। त्यामध्ये एकतर आयत्या वेळी प्रत्यक्ष ज्या दिवशी पेपर आहे त्याच दिवशी एखादा सेट निवडणं आणि त्या सेटच्या क्वेश्चन पेपर देशभरामध्ये पोहोचणं किंवा त्याच देशभरामध्ये त्या सेट वापरला जाणं किंवा दुसरा यामध्ये प्रकार असा होता की वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेश्चन पेपरचं रॅन्डम सॅम्पलिंग करून त्यातून एक कुठला तरी क्वेश्चन पेपर निवडला जाणं, या पद्धतीने देखील यामध्ये ज्या सध्या नीटच्या क्वेश्चन पेपर आहेत त्या आयत्या वेळी निवडल्या जात होत्या जेणेकरून प्रत्यक्ष पेपर फुटीसारखे प्रकार टाळण्यात यावेत। परंतु आता जो प्रकार झालाय त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की 410 प्रश्न जे सर्क्युलेट करण्यात आले होते त्यापैकी 120 प्रश्न हे प्रत्यक्ष त्यावेळेस क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा प्रश्नपत्रिकेत आले होते।
त्यामुळे इथे कुठेतरी ज्या प्रकारचं एक रॅन्डम सॅम्पलिंग केलं जातं किंवा क्वेश्चन सेपरेट काढले जातात आणि त्यातून आयत्या वेळी क्वेश्चन सेट पेपर जे निवडले जातात, तर त्या दृष्टीने कोणीतरी ज्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे किंवा जे क्वेश्चन सेपरेट स्वतंत्रपणे काढले गेलेले आहेत, त्या क्वेश्चन्सना कुठे ना कुठेतरी लीक केलं गेलं आणि मग त्यापैकी स्वाभाविक जर एखादा कोणता तरी रॅन्डम सेट निवडला जाणार असेल किंवा जी प्रश्न वेगळे काढलेत त्यापैकी काही मोजक्या प्रश्नांचे सेट निवडले जाणार असतील, तर जे सुरुवातीला वेगळे काढलेले प्रश्न आहेत ते लीक झाल्यानंतर त्यातील काही प्रश्न तरी हे प्रत्यक्ष क्वेश्चन पेपरमध्ये असतीलच आणि तसाच प्रकार कुठेतरी इथे झालेला दिसतोय. कारण 410 सध्या जे प्रश्न सर्क्युलेट झाले होते त्या 410 प्रश्नांपैकी 120 प्रश्न हे प्रत्यक्ष केमिस्ट्रीच्या क्वेश्चन पेपरमध्ये होते असं आता सध्या विद्यार्थ्यांनी म्हटलं आणि निश्चितच याविषयीचा तपास केल्यानंतर राजस्थानमध्ये झालेल्या तपासानंतर आणि आता जो आपण पाहतोय त्यानुसार जो तपास सीबीआयने हाती घेतलेला आहे त्यातून हे स्पष्ट होत आहे की जेव्हा नीटची परीक्षा रद्द केली गेली आहे त्यावेळी हे अशा प्रकारचे प्रश्न फुटले होते. या प्रश्नपत्रिका आधी लीक झाली होती आणि हे प्रश्न फुटले होते म्हणजे 410 प्रश्न फुटले होते त्यापैकी 120 प्रश्न हे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेमध्ये आले होते. त्यामुळे या सगळ्याच्या अनुषंगाने हे स्पष्ट दिसते की ज्या मेथड सध्या नीट किंवा पूर्वी NTA कडून नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून राबवले जात आहेत त्या प्रत्येक मेथडमध्ये कुठे ना कुठेतरी पळवाट शोधण्याचा काम हे पेपर फुटीसाठी काम करणारं रॅकेट करते आणि कुठे ना कुठेतरी पळवाट शोधलीच जाते. त्यामुळे वारंवार सलग 2 वर्ष झाली अशा प्रकारचा गोंधळ हा देशपातळीवरती आपण पाहतोय इतक्या मोठ्या परीक्षेच्या बाबतीत. सोमेश, आता यानंतर नाशिकमध्ये हे जे पेपर फुटला आणि त्यानंतर त्याचे 10 सेट्स हरियाणामध्ये गेले, त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे सगळे सेट पोहोचल्याचं लक्षात येत आहे. गेल्या काही तासांमध्ये जे काही अपडेट्स समोर येत आहेत त्याच्यातून हा पेपर फुटीचा प्रकाराचं जे गांभीर्य आहे ते वाढताना दिसतंय का? काय काय नेमक्या फॅक्ट्स आता याबाबतच्या समोर येत आहेत? पेपर फुटीबाबतचं गांभीर्य निश्चितच वाढलंय कारण गेल्या 2 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावरती UGC नेटची परीक्षा पण रद्द करून पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर मग अन्य अनेक परीक्षांवरती प्रश्न उपस्थित केले गेले. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी एकंदरीत सर्वसाधारण या सगळ्याची यंत्रणा आहे देश पातळीवरती परीक्षा घेणारी, त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विश्वासार्हतेवर त्यांच्या कार्यक्षमतेवर असंख्य प्रश्न उपस्थित केले गेले होते. कारण या सगळ्यामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीनी एक स्वतःची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस बनवलेली असली तरी सुद्धा त्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही पळवाटा आहेत, काही कमतरता आहेत आणि त्या कमतरतेचा फायदाच हा वारंवार या सर्व पेपर फुटी करणाऱ्या रॅकेटकडून घेतला जातोय असं स्पष्ट होतंय. यामध्ये ते GPS वाली वाहनं वापरतात असं म्हणाले, युनिक आयडेंटिफिकेशन वापरतात असंही म्हणाले. त्यानंतर मग प्रत्यक्ष एक्झामिनेशन. निश्चितपणे कशा प्रकारे आता हा तपास पुढे येतो आणि हे प्रकार रोखण्यासाठी सरकार नेमकं काय करते बघणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद सोमेश, तूर्त माहिती आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.